सामाजिक कार्यकर्ते घनश्याम बोडखे यांना आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी अकबर नामक व्यक्तीनं फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे। घनश्याम बोडखे यांनी सदरील घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला कळवली असून या आरोपींचा तत्काळ शोध घेण्याची मागणी केली आहे। काही दिवसांपूर्वी घनश्याम बोडखे यांनी लालटाकी परिसरातील एका भूखंडावरील अतिक्रमण करून बळकावल्याचा प्रकार उघडकीस आणला होता। एका ट्रस्टद्वारे हा भूखंड कंपाऊंड टाकून बळकावला गेला असून तिथे असलेलं दत्त मंदिरही धर्मांध लोकांनी जमीनदोस्त करून टाकलंय। त्या संदर्भातील सर्व कागदपत्रे बोडखे यांनी पोलीस प्रशासनाला दिले होते। तसेच महानगरपालिका प्रशासनालाही 8 दिवसांची मुदत देऊन त्यावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र 8 दिवसांची मुदत संपताच आज हा फोनवरून धमकी देण्याचा प्रकार घडलाय। तरी या प्रकरणाचा आणि त्या व्यक्तीचा परस्परांशी काही संबंध आहे का असा सवालही बोडखे यांनी उपस्थित केलाय। तसेच फोनवरून धमकी देणाऱ्यांनी समोरासमोर येऊन बोलावे, आम्हीही प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत असं बोडखे यांनी सांगितलंय। संध्याकाळी 6:10 मला एका अनोळखी नंबरवरनं अकबर नामक व्यक्तीचा एक फोन आलाय। त्या फोनमध्ये त्याने मला स्पष्टपणे एक धमकावत असं सांगितलंय कि तू हमारे बीच में मत पड़, नहीं तो 3 दिन के बाद आके नगर में तेरे को काट के किलो पे बेचेंगे। त्याच्यानंतर मी तो सगळं फोन नंबर वगैरे सगळा डाटा घेऊन पोलीस स्टेशनला आलोय। पोलीस स्टेशनला आल्यानंतर मी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। गेल्या 31 तारखेला मी अहिल्यानगर शहरातील लालटाकी येथे आपवती चौकामध्ये जे महानगरपालिकेचा मोकळा भूखंड आहे त्या भूखंडावर एका ट्रस्टने बेकायदेशीरपणे बांधकाम करून थोडा भूखंड तो पॅक केलेला आहे। त्याच्या विरोधात मी महापालिकेकडे आवाज उठवला असता त्यांना मी महापालिकेकडे 8 दिवसापूर्वी मागणी केलेली आहे की ह्या अशा ट्रस्टने आणि तिथल्या एका ट्रस्टच्या काझी नामक व्यक्तीने तिथं बेकायदेशीर बांधकाम करून पंडित नेहरूंचा पुतळा व हिंदू धर्मियांचं आराध्य स्थान असलेलं दत्तांचं मंदिर पूर्णपणे पॅक करून टाकलेलं आहे, कोंडून घेतलेलं आहे। तर ते बांधकाम पाडण्याची मागणी केल्यानंतर मी महानगरपालिकेला 8 दिवसाचा वेळ दिला होता की हे तुम्ही त्वरित काढावं। आणि त्याच्याबरोबर 8 दिवसांनीच मला आज फोन येतोय की तू हमारे बीच में मत पड़, नहीं तो हम तेरे को काट के किलो पे बेचेंगे। याचा आणि ह्या येणाऱ्या फोनचा आणि त्याचा जर मी अर्ज केलेल्या त्या महापालिकेच्या भूखंडाच्या जागेचा जर काही संबंध असेल तर पोलिसांनी तो त्वरित तपास लावावा अशी मागणी मी पोलीस प्रशासनाकडे आज केलेली आहे। आणि अशा धमक्या मला फोनवर देण्यापेक्षा हे फोनवरून धमक्या देणाऱ्यांनी मला समोर येऊन धमकी द्यावी, आम्ही सुद्धा त्याला प्रत्युत्तर द्यायला सक्षम आहोत। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर।